कोणते किती वेदना झाल्या तर मी माझा माणूस कधी नाराज होऊ देत नाही, माझा कार्यकर्ता कधी मी नाराज होऊ देत म्हणून हे लोकांनी आता आरोप करतात माझ्यावर, भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण इथल्या जनतेला माहित आहे ना, इथल्या जनतेला माहित आहे आदिनाथ देशमुख हा आपला माणूस आहे. आणि मला एक सांगा, एखादा माणूस 20 वर्ष या गावचं प्रतिनिधित्व करतोय, त्यानं विश्वास निर्माण केलाय ना, विश्वास निर्माण केलाय की पैसे खाणारा माणूस, भ्रष्टाचारी माणूस किंवा बाकी इतर काय उद्योग करणारा माणूस हा राजकारणामध्ये टिकत नसतो. एक काळ टिकतो, 2 काळ टिकतो, तिसऱ्या वेळेस लोक त्याला हाकलून देतात. पण आदिनाथ देशमुख हा 4 वेळा निवडणुका लढला, जिंकला आणि चढत्या क्रमाने जिंकला. तर ती असणारी तळमळ यांच्या मनामध्ये 0% आहे. लोकांच्यासाठी काही यांना देणं घेणं नाही. हे फक्त स्वतःची ठेकेदारी, राजकारणातून पैसा मिळवायचा आणि तो परत पैसे खर्च करून सत्ता मिळवायची. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र ह्या लोकांचं तयार झालं की आदिनाथ देशमुखनं 1 रुपया कोणाचा घेतला ह्या 20 वर्षामध्ये. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की आदिनाथ देशमुख हा 20 वर्ष झालं काम करतोय, इथं गावामध्ये काम करतोय. एक माणूस सिंगल दाखवा कर्कमाला की या माणसाकडून 10 रुपये आदिनाथ देशमुखने घेतले. मी कोणतीही गोष्ट ऐकायला तयार आहे, काही ऐकायला तयार. हा मला जनतेनं एवढं मोठं केलंय की मला पैशाची कधी गरजच भासत नाही, कधीच गरज भासत नाही मला. माझ्या जीवनामध्ये पैसा मिळवणं हे माझं ध्येय नाही. माझं ध्येय या जनतेला वयाची 20 वर्ष, आज 20 वर्ष मी सत्तेत आहे, लक्षात घ्या. आणि पुढची 5 वर्ष किंवा इथून पुढचं सुद्धा निश्चितपणे मी सत्तेत असणार आहे. मला एक सांगा, आयुष्यातली जवळपास 30-35 वर्ष जर ही जनता सत्तेत ठेवत असेल तर याच्यावर मोठं नशीबवान कोण आहे? वडिलांच्या आशीर्वादानं मला माझ्या प्रपंचपुरते असणारे पैसे माझ्याकडे आहेत. मला भ्रष्टाचार करायची गरज नाही. तुम्ही 5-5 वर्ष तुम्ही लोकांना भेटत नाही, तुम्ही लोकांचे फोन उचलत नाही. ज्या वेळी माणसं ह्यांच्याकडे कामासाठी जातात ते त्यावेळी सांगत होते यांना की आम्ही आता काही इलेक्शनला उभं राहणार नाही. कितीतरी मतदारसंघातली लोक असे आहेत की आम्हाला आता इथनं पुढची इलेक्शन लढवायचं नाही किंवा उभं राहणार नाही. तुम्ही ज्यावेळी जनतेची तुम्हाला गरज असते त्यावेळी जनतेला सांगता की आम्ही आता इलेक्शन लढवणार नाही, आम्ही उभं राहणार नाही. आणि परत आता इलेक्शन आलं की पहिल्या रांगेत तुम्ही तिथं बसलेला असता. हा विरोधाभास तुमच्यामध्ये आहे आणि निश्चितपणे तुम्हाला त्याची जनता जागा दाखवणार आहे. मग तुम्हाला जर संधी दिली असती तर भाजप चांगलं, बीजेपी चांगली, तुम्हाला संधी नसली की बीजेपी वाईट. हा कुठला प्रकार आहे? या जनतेला तुमची संधी साधू भूमिका किंवा तुमची नौटंकी आता माहीत झालेली आहे. म्हणजे तुम्ही बीजेपीची उमेदवारी मागताय त्यावेळेस पक्ष चांगला, तुम्हाला उमेदवारी नसली की पक्ष वाईट. ही कुठली पद्धत आहे? मला विरोधकांना एवढं सांगायचं आहे की ज्या मालकांच्यामुळे तुम्ही आज इथं आहे, ज्या मालकाने तुम्हाला इथं संधी दिली, 10 वर्ष तुम्ही झेडपीचे सदस्य झाला, सभापती झाला आणि त्यांच्याच विरोधात जाऊन त्यांच्याच विरोधात बोलता. ह्यांनी बीजेपीची उमेदवारी मागितली होती, मी बीजेपीची उमेदवारी मागितली होती. ह्यांना ज्यावेळी डावललं, ज्या दिवशी ह्यांना उमेदवारी नाकारली आणि मला उमेदवारी दिली त्याच दिवशी सगळ्याला माहित झालं ना विजय कोणाचा निश्चित आहे. तिथं 70% लढाई संपली ना. बरोबर, मी निश्चितपणे सक्षम आहे, मी निवडून विनिंग कॅन्डिडेट आहे म्हणून तर मला उमेदवारी मिळाली. बरोबर, तुमचं कार्य नाही, तुम्ही निष्क्रिय नाही म्हणून तुम्हाला नाकारलं गेलं. इथं 70% लढाई संपली ना. माझी भूमिका या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणं. मी दुसरा व्यवसाय करू शकत नाही. मला 100% कोणतंही काम आपण ज्यावेळेस मनापासून करतो त्यावेळी ते 100% मनापासून केलं पाहिजे. त्या जनतेला न्याय दिला पाहिजे. एखादं पद हे काय शोभेसाठी नसतं, ते जनतेसाठी पद असतं, जनतेने दिलेलं पद असतं. त्या जनतेला वेळ दिला पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये सहभागी झालं पाहिजे. नमस्कार, मी समाधान मानसाळी लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण करकम जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. करकम जिल्हा परिषद गटामध्ये सामान्य माणसाचे म्हणजे प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढाई म्हणावं लागेल, कारण की एक सामान्य माणूस आणि सामान्य लोकांतून उभा राहतो. सामान्य लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहतात. जेव्हा सामान्य माणसं कधी उभा राहतात तर सामान्य माणूस सामान्यांच्या मागे उभा राहिल्यानंतर तो सामाजिक माणसाच्या पाठीमागे सामाजिक माणसं उभा राहतात आणि कार्यकर्त्यांची लोकसंख्या वाढत जाते. तशाच पद्धतीनं अधिक पद्धतीनं ते माणसं तुमच्या सोबत, तशाच पद्धतीनं आपल्या सोबत आदिनाथ देशमुख आपल्या सोबत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही उभा राहिलात, परंतु तुम्ही ह्या कशी तुमची पार्श्वभूमी की येतपर्यंत तुम्ही या निवडणुकीत किंवा या राजकारणामध्ये आलात? मी
2005 साली प्रथमतः करकम ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि 2005 साली अतिशय संघर्षाचा काळ होता. 2005 ची निवडणूक मी जिंकली. 2005 ते 10 ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम केलं. त्या कालावधीमध्ये तरुण वर्गांना सोबत घेऊन गावातील ज्येष्ठांचा आदर करून सर्वांना बरोबर घेऊन 5 वर्ष मी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम केलं आणि 2010 ला प्रथमतः मी ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून काम केलं. उपसरपंच म्हणून काम करत असताना अनेक नवनवीन योजना राबवण्याचं काम केलं. सर्वांना सोबत घेऊन 2010 ते 2015 दरम्यान करकम गावामध्ये पाणी पुरवठ्याची अतिशय मोठी अडचण होती आणि फक्त करकम गावासाठी 40% फक्त भागाला पाणी पुरवठा होत होता. 2005 10 ते 15 दरम्यान मी ते काम गावामध्ये सुरुवात केली. त्या दरम्यान करकम ग्रामपंचायतीला रोजगार हमीच्या माध्यमातून पहिल्याच वर्षामध्ये जवळपास मी एका वेळेस 100 विहिरी मंजूर केल्या आणि त्या गावामध्ये पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे वाडी वस्तीवरचे अनेक रस्त्यांचे प्रश्न होते. जवळपास 3-3, 4-4 किलोमीटर त्या लोकांना चालत जावं लागायचं. पावसाळ्यामध्ये वाहनं रस्त्याला लावून चप्पल हातामध्ये घेऊन घरापर्यंत जावं लागायचं. असा अनेक भाग होता करकमला की त्या शेवटच्या घरापर्यंत जाता येत नव्हता. अतिशय दयनीय अवस्था त्या काळामध्ये होती. त्या काळामध्ये सर्व गावातील पूर्णपणे रस्ते म्हणजे वाडी वस्तीचा भाग हा करकमचा जास्तीचा भाग आहे. जवळपास 3-3.5 वॉर्ड हे वस्तीवर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व वस्त्यांपर्यंत रस्ते करण्याचं काम केलं आणि त्या तिथल्या जनतेची मोठी समस्या सोडवण्याचं काम केलं. अशा अनेक कामं सांगता येतील. त्याच्यानंतर 2000 अशाच पद्धतीचं काम करत राहिलो. 2015 ला मी सरपंच झालो आणि 2015 दरम्यान सुद्धा एक तरुण सरपंच म्हणून काम केलं. त्याच्यानंतर सरपंच संघटनेच्या माध्यमातून अनेकांना जोडण्याचं काम केलं. 2015 ते 20 असा हा सरपंच पदाचा कालखंड होता. त्याच्यानंतर 2020 ते आतापर्यंत म्हणजे 25 4 वर्ष मी उपसरपंच होतो. त्याच्यामध्ये आमच्या तेजमालाताई पांढरे या सरपंच होत्या आणि आता ज्योतिताई शिंदे या उपसरपंच आहेत. या दोघांच्याही नेतृत्वाखाली या 5 वर्षामध्ये जवळपास 2500 घरकुलं देण्याचं काम या गावामध्ये आम्ही केलेलं. 2015 ते 20 चा अनुभव पाठीशी असल्यामुळे 2019 ते 20 मध्ये केंद्र सरकारने घरकुलांच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचं काम केलं. आपल्या करकमच्या जनतेनं मला पुन्हा पुन्हा संधी दिल्यामुळं लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीनं करायची, त्या लाभार्थ्यांचा यादीमध्ये समावेश कशा पद्धतीनं करायचा, या सर्व गोष्टींचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळं जवळपास 2500 लोकांची त्यावेळेस 1900 लोकांची यादी प्रधानमंत्री आवास योजनेची मी 2019-20 मध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यानं करून घेतली. आज जवळपास 1900 ची यादी ही पूर्णपणे प्रधानमंत्री आवास योजनेची मंजूर झाली. आता ती कामं जवळपास त्यातले 1300 ते 1400 लोकांचे दुसरे हप्ते सुटलेले आहेत. काही लोकांच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर रमाई आवास योजना ही जवळपास
300 घरकुलं रमाई आवास योजनेच्या माध्यमातून केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या माध्यमातून जवळपास 100 घरकुलं करण्याचं काम केलं. यशवंतराव चव्हाण या योजनेतून जवळपास 100च्या आसपास घरकुलं करण्याचं काम. शबरी आवास योजनेच्या पारधी समाजासाठी असणारी शबरी आवास योजना, त्या शबरी आवासच्या माध्यमातून आपण जवळपास 30-40 घरकुलं करण्याचं काम केलं. म्हणजे या गावामध्ये 2500 घरकुलं करण्याचं काम केलं. या 5 वर्षामध्ये मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये असं एक कुठलं गाव दाखवा की ज्या गावामध्ये 2500 घरकुलं आहेत. हे काम केलेलं आहे आणि हे काम हाच माणूस म्हणजे जो माणूस करू शकतो की ज्याला जनतेबद्दल अतिशय तळमळ आहे, आत्मीयता आहे. मला एक सांगा की ज्यावेळी आम्ही यादी तयार करत होतो त्यावेळी सर्वांना सोबत घेऊन, म्हणजे तो कुठल्या पार्टीचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, त्यानं मत दिलंय का नाही, किंवा त्याच्या हा कोणताही विचार न करता आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त आपल्या नागरिकांना कशा पद्धतीनं लाभ होईल, शासनाच्या योजना जास्तीच्या पद्धतीनं कशा आपल्या भागामध्ये येतील, हाच विचार फक्त डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या 2500 घरकुलं आज या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. जवळपास घरकुलाच्या माध्यमातून जवळपास 60 ते 70 कोटीचा निधी गावामध्ये आणण्याचं काम. आणि विशेष म्हणजे शासनाची आता एक योजना आहे की पूर्ण घरकुलांना, ज्यांचे घरकुलाचे घरकुल आहेत त्यांना शासन आता पूर्णपणे मोफत सोलर देणार आहे. म्हणजे पुढची 30 वर्ष या कुणालाही लाईट बिल भरायची गरज नसणार आहे. म्हणजे 30 वर्षाचं लाईट बिल हे या ठिकाणी आपलं वाचलेलं आहे. म्हणजे ह्या सर्व विकास करत असताना विहिरीची काय काम असतील, विहिरीच्या माध्यमातून जवळपास 500 विहिरी या गावामध्ये करण्याचं काम केलं. आज 5 लाख रुपयेची ती योजना आहे. 500 गुणिले 5 म्हणलं तरी 25 कोटी रुपये आज गावामध्ये आणलेले आहेत. हजारो हेक्टर क्षेत्र त्या विहिरीमुळे आज ओलिताखाली आलेलं आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीची योजना असेल, फळबाग लागवडीच्या जवळपास 400 आमच्या गावातील सर्व सहकाऱ्यांना या लागवडीचा लाभ मिळवून दिला. म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये प्रत्येक खातेदारासाठी या योजनेचा लाभ होतो. आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा होणारा पूर्णपणे खर्च हा त्या पूर्णपणे तो खर्च त्याच्यातून भागतो आणि येणारं उत्पन्न हे 100% शेतकऱ्याला त्याच्या हातामध्ये राहतं. त्याचप्रमाणे आताच दिपावळीमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे सर्व पंचनामे आम्ही स्वतःमध्ये हातामध्ये घेऊन आम्ही आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतची सर्व टीम, या गावातले सर्व पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या सहकार्याने पंचनामे असतील वेळोवेळी सर्वांना सोबत घेऊन ते पंचनामे करून जवळपास 17 कोटी रुपयाचा निधी गावामध्ये आणण्याचं काम केलं. 100 कोटी रुपये निधी हा पंढरपूर तालुक्यासाठी आलाय. त्यापैकी जवळपास 16 ते 17 कोटी रुपये निधी हा एकट्या करकमसाठी आला. शौचालयाची योजना असेल, शौचालयाच्या माध्यमातून 2000 लाभार्थ्यांना शौचालयाचं अनुदान देण्याचं काम. आज हे जे मी आकडे सांगतोय साहेब आपल्याला, मी एकच प्रश्न विचारतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे राज्यामध्ये असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये 2500 घरकुल आहेत, ज्या गावामध्ये 2000 लोकांना शौचालयाचा लाभ दिला गेला, ज्या गावामध्ये 500 विहिरी केल्या गेल्या. एवढं मोठं काम असणारं दुसरं कोणतंही महाराष्ट्र राज्यामध्ये गाव दाखवा, मी काही ऐकायला तयार आहे. आज जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी या माध्यमातून गावामध्ये आणण्याचं काम केलं. आणि हे सर्व करत असताना आमचे तरुण सहकारी सरपंच होते. सर्वांना सोबत घेऊ, काहींना अनुभव नव्हता,
त्यांना बरोबर घेऊन त्या गावचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, करकमचा पॅटर्न हा आजूबाजूच्या गावामध्ये कशा पद्धतीने राबवला गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले. आणि त्या सहकार्याने सुद्धा त्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलं, गोरगरीब जनतेला लाभ देण्याचं काम केलं. हे सर्व करत असताना एक या गटामध्ये, करकम जिल्हा परिषद गटामध्ये एक मोठं संघटन तयार झालं. आणि आमची सर्वांची तरुण सहकार्याची इच्छा झाली की बाबा एक काम करणारा माणूस, एक होतकरू माणूस, एक आपल्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला हक्काचा माणूस तयार झाला पाहिजे आणि तो निवडून गेला पाहिजे. आणि सुदैवानं कनकंबा मातेच्या आशीर्वादानं की करकम गट हा ओपन झाला, सर्वसाधारण झाला. जवळपास 3 वेळा ह्याच्या अगोदर सर्वसाधारण झाला होता, पण वाटलं नव्हतं कोणाला की हा करकम गट ओपन होईल. आणि करकम गट हा फक्त पंढरपूर तालुक्यामध्ये एकमेव गट आहे असा की सर्वसाधारण झाला. आणि निश्चितपणे या गटातल्या सर्वच तरुण सहकारीची इच्छा, कष्टकरी जनतेची इच्छा, सर्व आमच्या इथल्या जनतेची इच्छा आणि आजूबाजूच्या सर्व भागातल्या, खरं तर करकम ही एक मोठी बाजारपेठ आहे. सर्वच गावांचा या गावाशी नेहमी संपर्क येतो. मग कोणाचं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल, कोणाचं MSEBच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून असेल, सर्वच गावांचा करकमशी संपर्क येतो. ज्या वेळेस आजूबाजूच्या गावातील लोक येतील त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये उभा राहण्याचं काम केलं. आणि मग अशा पद्धतीनं एक मोठं संघटन या ठिकाणी तयार झालं. आणि सर्वांचीच या भागातल्या गटातली सर्व तरुण सहकारीची इच्छा निर्माण झाली की आदिनाथ देशमुख हे जिल्हा परिषदेचे उमेदवार असले पाहिजेत. आणि मग निवडणुकीच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आपणाला माहित आहे की कोण कोण इच्छुक होतं, काय होतं. आमचे नेते, युवक नेते आदरणीय मी तिथपर्यंत येतो, पण तुम्ही जे आता हे सर्व सांगले की 2,500 घरं लोकांपर्यंत पोहोचले, विहिरी असतील वगैरे किंवा डीपीचा प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असतील, तर हे आदिनाथ देशमुखांना कुठून शिकवण झाली, कुठून शिकला तुम्ही हे की हे इथं ते भेटतंय, ही इथनं स्कीम आणली पाहिजे, ही योजना चालू आहे. तुम्ही आतापर्यंत ती सांगितला की ह्या बारक्या छोट्या छोट्या जी काही योजना असतील किंवा वळकरांच्या असेल किंवा अशा बरेच शेबरी योजना असेल, अशा योजना कुठून माहिती पडल्या तुम्हाला आणि कसं तिथपर्यंत पोहोचता तुम्ही? मुळामध्ये 2005 साली मी पहिल्यांदा ग्रामपंचायतचा सदस्य झालो. त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 20 वर्षाचा हा कालावधी आहे. कायम सामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे, सामान्य जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे ही धडपड मनामध्ये होती. आणि मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जसं या करकम गटामध्ये आदिनाथ देशमुखांना म्हणजे आदिनाथ देशमुख हा प्रतिनिधी आपला असला पाहिजे ही भावना अनेकांची तयार झाली, तशी प्रशासनामध्ये सुद्धा आदिनाथ देशमुखासारखा युवक या प्रशासनामध्ये आला पाहिजे. त्यांनी जनतेचं नेतृत्व केलं पाहिजे, त्यांनी चांगल्या माणसांना सोबत घेऊन विकास केला पाहिजे ही भावना प्रशासनातल्या सुद्धा अनेक आमच्या सहकार्यांची तयार झाली. मग 20 वर्षामध्ये अनेक प्रशासनातले माझे मित्र तयार झाले. त्याच्या माध्यमातून हे मग त्यांनी वेळोवेळी मला गावच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याचं काम केलं. अनेक अधिकारी माझे मित्र आहेत, त्यांनी मला मदत करण्याचं काम केलं की या योजना आहेत, या अशा पद्धतीनं राबवल्या गेल्या पाहिजेत, याच्यामुळे असा लाभ होणार आहे, हे मला नेहमी त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मला ज्या गोष्टी जनतेसाठी करायच्या आहेत किंवा माझ्या लोकांसाठी करायच्या आहेत, त्या योजना कशा पद्धतीने आणल्या पाहिजेत ह्या नेहमी मी म्हणजे शिकत राहिलो किंवा नेहमी त्या गोष्टीचा अभ्यास करत राहिलो आणि त्याला यश आलं. आणि निश्चितपणे आज हा विकासाचा मोठा डोंगर आपण या ठिकाणी उभा करू शकलो. बरोबर आहे, विकासाचा डोंगर आणि कामाचा डोंगर म्हटलं जातंय, परंतु तुमच्याकडे असं कुठलाही 2 नंबर व्यवसाय नाही किंवा कुठली गोष्ट नाही, पण हे सगळ्या माध्यमातून तुम्ही आणतात वगैरे. पण तुम्हाला आदू मालक नाव कसं काय पडलं? कारण की आदिनाथ देशमुख हे युवक म्हटलं जाते, पण आदू मालक का? काय खरं तर मी अतिशय नशिबान समजतो.
गेल्या 20 वर्षामध्ये अतिशय संकट माझ्या समोर आले, परंतु या माझ्या करकम मधल्या मायबाप जनतेनं मला कधी सोडलं नाही. अनेक संघर्षातून मला या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो, पण या जनतेनं मला तळहाताच्या फोडासारखं राबलं. म्हणजे आपल्यापैकी कोणीतरी आहे, आपला हक्काचा माणूस आहे, ही भावना या माझ्या करकम गावातील जनतेची तयार झाली. ज्या ज्यावेळी मी अडचणीत असेल किंवा ज्या ज्यावेळी माझ्यावर काय म्हणजे संकट असेल, त्या त्यावेळी ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक माझं आणि आमच्या गावातील जनतेचं एक नातं तयार झालं की त्यांच्या सुखदुःखाच्या वेळेस किंवा त्यांच्या अडचणीच्या वेळेस मला कधी सांगायची गरज पडत नाही. एखादा माझा कार्यकर्ता असेल किंवा एखाद कुठं अडचण असेल तर मी लगेच तिथं तू जाऊन म्हणजे मला राहवत नाही की कोण अडचणीत असेल ना आपण तिथं नाही पोहोचलं पाहिजे. मला ते कधी माझ्या मनाला पटत नाही. ज्या ज्यावेळी काय अडचण असेल त्या त्यावेळी मी तिथं हजर असतो. आणि मग एक नातं तयार झालं, एक प्रेम तयार झालं, एक विश्वास तयार झाला की हा माणूस आपला आहे. हा माणूस एखाद्या पदावरती गेल्यानंतर ती पदाची म्हणजे जी काय म्हणतो आपण त्याला गर्व वगैरे यांच्या डोक्यामध्ये अजिबात नसतो. मी आज आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सरपंच असल्यासारखं कधी कोणाला वाटत नाही. म्हणजे मी 5 वर्षामध्ये कोणाच्या सह्या असतील, ज्या ज्यावेळी मला सह्याचे अधिकार होते सरपंच असताना, उपसरपंच असताना, त्यावेळी मी रस्त्यावर सह्या करत होतो आणि 100% अवेलेबल असण्याचा प्रयत्न मी त्या काळामध्ये केला किंवा आजही करतोय. मी या सगळ्या गोष्टींमुळं की बाबा हा माणूस आपल्यासाठी झटतोय, आपल्यासाठी काम करतोय. मग मला जवळपास मी आवर्जून सांगू इच्छितो की माझ्या घरातले आज 3 ग्रामपंचायत सदस्य आहेत. बर 3 ग्रामपंचायत सदस्य आहेत. मी आहे, माझी मिसेस आहेत, माझ्या भाऊजाई आहेत. जवळपास 500 ते 550 मतांच्या मार्जिन, म्हणजे आता जे समोरचे जे उमेदवार आहेत ते त्यावेळेस महिला बाल कल्याणचे सभापती होते. ते असताना सुद्धा मला 550 मताधिक्य किती गेलं? 550 मतांचं मताधिक्य माझ्या जनतेनं मला दिलं आणि एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मला त्या ठिकाणी पाठवलं. असं प्रेम. मग मला कुठल्या इलेक्शनची कधी आता भीती वाटतच नाही. ज्या ज्यावेळी उभा राहिलो त्या त्यावेळी निवडून आलो. ज्या 4 इलेक्शन लढवले 4 इलेक्शन मी विजयी झालो. 4 इलेक्शन ग्रामपंचायतीमध्ये मला नेतृत्व करण्याची संधी दिली. म्हणजे ही 5वी इलेक्शन मला हे आता हे इलेक्शन हे माझं 5वे इलेक्शन. एक जनता कायम माझ्या पाठीशी आहे आणि मी जनतेचा सेवक म्हणून काम करतोय. मी कधीच माझ्या कोणते किती वेदना झाल्या तर मी माझा माणूस कधी नाराज होऊ देत नाही, माझा कार्यकर्ता कधी मी नाराज होऊ देत. म्हणून ह्यातून तुम्हाला यातून एक प्रेम तयार झालं आणि जनतेनं एक आपल्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि त्याच्यातून हे नाव पुढे आलं आदू मालक. आता आदू मालक म्हटलं तर आदू मालकांना प्रत्येक सामान्य माणसांच्या आडनड अडचणी जाणारा माणूस आहे. निमेराचा फोन लावला तर उचलणारा माणूस आहे. प्रत्येक गोष्टीत आदू मालक पुढे असतोय. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की मी रस्त्यावरती सहाय्य केल्या वगैरे, जे कोणी अगोदर ज्या खुर्चीवरती त्या खुर्चीच्या माणसांनी सह्या डुप्लिकेट केल्या, सह्या दिल्या नाही असं म्हटलं जातं. एक जण तुमचेच कार्यकर्ते बंजारा समाजाची म्हटले बोलता बोलता म्हणले की आदू मालक झोपीत देखील सहाय्य करतात. तर असं हे दिसते. परंतु आदू मालकांना जशी सामान्य माणसाला अडचण येते तसं पण आदू मालकाला काहीतरी अडचण आली असेल की त्याच्यावेळेस काय संघर्ष केला, लोक कशी मागवू राहिले, असं काहीतरी अशा अनेक गोष्टी अशा आहेत. मी सांगतोय आपल्याला की ज्या ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष निर्माण झाला त्या त्यावेळी मला जनतेनं साथ दिली. म्हणजे मला कधीच एकटं पडू दिलं नाही. मग राजकीय लढाई असेल किंवा इतर कोणती काही लोकांनी आता आरोप करतात माझ्यावर, भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण इथल्या जनतेला माहित आहे ना, इथल्या जनतेला माहित आहे आदिनाथ देशमुख हा आपला माणूस आहे. आणि मला एक सांगा, एखादा माणूस 20 वर्ष या गावचं प्रतिनिधित्व करतो, त्यानं विश्वास निर्माण केलाय ना, विश्वास निर्माण केलाय की पैसे खाणारा माणूस, भ्रष्टाचारी माणूस किंवा बाकी इतर काय उद्योग करणारा माणूस हा राजकारणामध्ये टिकत नसतो. 1 काळ टिकतो, 2 काळ टिकतो, 3ऱ्या वेळेस लोक त्याला हाकलून देतात. पण आदिनाथ देशमुख हा 4 वेळा निवडणुका लढला, जिंकला आणि चढत्या क्रमाने जिंकला. जवळपास
आज कधी इतिहासामध्ये कधी एवढं मताधिक्य नव्हतं. आमच्या करकमच्या गावाच्या इतिहासामध्ये जेवढं मताधिक्य नव्हतं तेवढं मताधिक्य मला ग्रामपंचायतीमध्ये मिळालं. दुसरा इतिहास आमचा की घरातले 3 सदस्य. मला एक सांगा की कोणत्या घरामध्ये 3 सदस्य आहेत? कुठेही 3 सदस्य आपल्याला पाहायला मिळत. अशा सर्व गोष्टी ह्या फक्त जनतेच्या प्रेमावरच आपण करू शकतो आणि तेवढं प्रेम आपण या ठिकाणी मिळवलंय. म्हणूनच आदिनाथ देशमुख हे नाव आज आपल्या सर्वांच्या पुढे आहे. बरोबर. जर एखादा चांगला माणूस जर काम करत असेल तर त्याला डॅमेज करण्यात येत असतं, त्याला कुठं तर आडफाट आणण्याचं काम करत असतं. परंतु ज्या नेत्याला आडफाट आणण्याचा प्रयत्न करत असेल पण त्या जनतेसाठी तुम्ही प्रयत्न केले असतील तर जनता तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करते. पण मला एक सांगा की तुम्हाला बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हे पोरग आलंय पुढं चाललंय वाढत चाललेलं आहे, कुठं तर डॅमेज असं काय प्रसंग झाला काय तुमच्यावरती लोकांना? अनेक गोष्टी अशा झाल्या. हे समोरचे विरोधक आता झेडपीमध्ये 10 वर्ष प्रतिनिधित्व करत होते. त्याने करकम गावाला कोणत्याही पद्धतीचा निधी न येऊ देण्याची भूमिका घेतली. ग्रामपंचायत विरोधात आहे, ग्रामपंचायतीवर सत्ता नाही हे कारण ते नेहमी सांगत होते. परंतु यांना या जनतेनं ह्यांना सुद्धा जसं माझ्यावर प्रेम केलं तसं या जनतेनं यांना सुद्धा संधी दिली, यांना सुद्धा निवडून दिलं. पण हे जनतेच्या कामामध्ये पूर्णपणे काम करण्यामध्ये ते अपयशी ठरले. त्यांनी कोणतीही योजना राबवली नाही. ज्या योजना राबवल्या, ज्या स्कीम राबवल्या त्या आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक आमदार असताना, त्याच्यानंतर आदरणीय बबनदादा या मतदारसंघाचे आमदार होते. या दोघांनी मिळून या मतदारसंघामध्येच योजना राबवल्या आणि त्या योजना सांगण्याचं काम हे विरोधक करतायत. जो महिला बाल कल्याणचं सभापती पद हे अतिशय मोठं पद आहे. लोकांची अपेक्षा होती की या पदाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी विकास होईल, आपल्याला न्याय मिळेल. परंतु हे पूर्णपणे म्हणजे अपयशी ठरलेले आहेत. महिला बाल कल्याणच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्या ह्या महिला बाल कल्याण विभागाच्या असतात. परंतु या अंगणवाडीला निधी सुद्धा हे देऊ शकले नाहीत किंवा या भागातल्या जनतेला वैयक्तिक लाभाची योजना असतील, हे कोण जनतेप्रती असणारी तळमळ यांच्या मनामध्ये 0% आहे. लोकांच्यासाठी काही यांना देणं घेणं नाही. हे फक्त स्वतःची ठेकेदारी, राजकारणातून पैसा मिळवायचा आणि तो परत पैसे खर्च करून सत्ता मिळवायची. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र ह्या लोकांचं तयार झालं. बरोबर. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की आता ते तुम्ही आता मागाच तो शब्द वापरला की आदिनाथ देशमुख हे स्वतःच घर भरतात, पैसे भरतात, योजना आणतात पण योजना केल्या जात नाही वगैरे, भ्रष्टाचारी माणूस आहे. आदिनाथ देशमुख हे स्वतःच्या स्वार्थापोटी बीजेपी मध्ये गेले असं म्हटलं जातं. तर आता तुम्ही कसं बघताय? मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आदिनाथ देशमुखनं 1 रुपया कोणाचा घेतला ह्या 20 वर्षामध्ये? माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की आदिनाथ देशमुख हा 20 वर्ष झालं काम करतोय इथं गावामध्ये काम करतोय. एक माणूस सिंगल दाखवा करकमला की या माणसाकडून 10 रुपये आदिनाथ देशमुख. मी कोणतीही गोष्ट ऐकायला तयार, काही ऐकायला तयार. मला जनतेनं एवढं मोठं केलंय की मला पैशाची कधी गरजच भासत नाही, कधीच गरज भासत नाही मला. माझ्याकडून कधी कोण पैसे घेत नाहीत, उलट मला पैसे सगळे देतात. हे दर तू आमच्यातर्फे तुला मदत दर आणि तू हे इलेक्शन असेल किंवा तुझी अडचण असेल की तू पूर्ण कर. मला कशाचे पैसे? माझ्या जीवनामध्ये पैसा मिळवणं हे माझं ध्येय नाही. माझं ध्येय या जनतेला वयाची 20 वर्ष, आज 20 वर्ष मी सत्तेत आहे, लक्षात घ्या. आणि पुढची 5 वर्ष किंवा इथून पुढचं सुद्धा निश्चितपणे मी सत्तेत असणार आहे. मला एक सांगा, आयुष्यातली जवळपास 30-35 वर्ष जर ही जनता सत्तेत ठेवत असेल तर याच्यावर मोठं नशिबवान कोण आहे? वडिलांच्या आशीर्वादानं मला माझ्या प्रपंचपुरते असणारे पैसे माझ्याकडे आहेत. मला भ्रष्टाचार करायची गरज नाही. मी उलट कुणी गावात कोणालाही विचारा, कोणाची दवाखान्याची अडचण असेल मी त्यांना मदत करतो, सामाजिक कार्यात त्यांना मदत करतो. हे काय सांगण्याच्या गोष्टी नाहीत, माझं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. उद्या कसं होतं, मी कधीही मी केलेलं काम कधी बोलून दाखवत नाही. माझा तो स्वभाव आहे. मी कधीही बोलत नाही, कोणाला नाराज करत नाही, कोणाला दुखवत नाही. हा माझा तो स्वभाव आहे. परंतु जर समोरची माणसं जर आरोप करत असतील तर त्याला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. मी आवर्जून त्यांना सांगू इच्छितो की बाबा, मी सतत राहणारा, जनतेत राहणारा माणूस आहे.
लोकांच्या वेदना जाणणारा माणूस आहे. तुम्ही 5-5 वर्ष तुम्ही लोकांना भेटत नाही, तुम्ही लोकांचे फोन उचलत नाही. ज्या ज्या वेळी माणसं यांच्याकडे कामासाठी जातात ते त्यावेळी सांगत होते यांना की आम्ही आता काही इलेक्शनला उभं राहणार नाही. कितीतरी मतदारसंघातली लोक असे आहेत की आम्हाला आता इथनं पुढची इलेक्शन लढवायचं नाही किंवा उभं राहणार नाही. मग तुम्ही ज्यावेळी जनतेची तुम्हाला गरज असते त्यावेळी जनतेला सांगता की आम्ही आता इलेक्शन लढवणार नाही, आम्ही उभं राहणार नाही, आणि परत आता इलेक्शन आलं की पहिल्या रांगेत तुम्ही तिथं बसलेला असता. हा विरोधाभास तुमच्यामध्ये आहे आणि निश्चितपणे तुम्हाला त्याची जनता जागा दाखवणार आहे. बरं, आता तुम्ही हे काम करत असताना आणि बाकीचे नेते एक मिनिट दुसरा विषय राहिला बीजेपीचा. मी जवळपास 10 वर्ष झालं आदरणीय दादांचं काम करतोय, बबन दादांचं. मी तिथं प्रामाणिकपणे काम करतोय. आदरणीय बबन दादांनी या करकम गावामध्ये एक कारखाना उभा केला. इथल्या ऊसाचा प्रश्न दादांनी मिटवला. अनेक तरुण युवकांना रोजगार देण्याचं काम केलं. मला रणजित भैया शिंदे हे नेतृत्व मला आवडलं. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि त्यांनी मागच्या काळामध्ये बीजेपी मध्ये जायचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत मीही प्रवेश केला. हा इथपर्यंत हा बीजेपीचा विषय. त्याच्यानंतर ज्यावेळी उमेदवारीचा विषय आला, समोरचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा बीजेपी मध्ये होते. लक्षात घ्या, समोरचे उमेदवार सुद्धा बीजेपी मध्ये होते. समोरच्या उमेदवारांनी बीजेपी कडून मागणी केली, मीही मागणी केली, परंतु ह्यांच्या नाकर्तेपणामुळं किंवा ह्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या सामान्य जनतेनं ह्यांना विरोध केला. बीजेपीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी विरोध केला. पांडुरंग परिवारातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की बाबा पार्टीनं तुम्हाला आता 10 वर्ष संधी दिली, तुम्ही एक वेळ शांत बसा, तुम्ही दुसऱ्या कार्यकर्त्यासाठी काम करा. परंतु स्वार्थानं पछाडलेली ही माणसं आहेत की प्रशांत मालकांनी ह्यांना संधी दिली. 10 वर्ष ह्यांच्यावर एवढे मोठे पार्टीचे उपकार असताना सुद्धा एक वेळ संधी नसली की लगे हे समोरच्या गटातून जाऊन उभा राहिले. मग तुम्हाला जर संधी दिली असती तर भाजप चांगलं, बीजेपी चांगली, तुम्हाला संधी नसली की बीजेपी वाईट. हा कुठला प्रकार आहे? या जनतेला तुमची संधी साधू भूमिका किंवा तुमची नौटंकी आता माहीत झालेली आहे. म्हणजे तुम्ही बीजेपीची उमेदवारी मागताय त्यावेळेस पक्ष चांगला, तुम्हाला उमेदवारी नसली की पक्ष वाईट. ही कुठली पद्धत आहे? महत्वाचा प्रश्न आहे. आता त्यांनी उमेदवार मागितले, तुम्ही मागितली, पण इथं असं चर्चा झाली होती की प्रणव परिचारक हे उभा राहणार होते, पण प्रणव परिचारकनं माघार देऊन अज्ञात देशमुखला उमेदवार का दिले? अज्ञात देशमुख असा कोण आहे? काय अज्ञात देशमुख? मुळात लक्षात घ्या, प्रणव मालक हे आमचे नेते आहेत. त्यांनी उभाच राहायचे म्हणले असते तर उभा राहूही शकले असते, पण त्यांना वाटलं की आदरणीय प्रशांत मालकांना वाटलं, प्रणव मालकांना वाटलं की बाबा नाही बाबा, हा एक सामान्य जनतेचा सामान्य कार्यकर्ता, हा सामान्य माणसासाठी राबणारा कार्यकर्ता, हा पुढे आला पाहिजे, याला आपण संधी दिली पाहिजे आणि त्या भागाचा विकास झाला पाहिजे. हा अतिशय उदात्त. खरं तर मी प्रशांत मालकांचं जेवढं उपकार मानेन, मी उपकार म्हणतोय तेवढं कमी आहेत की माझ्यामध्ये असणार जे गुण आहेत ते आदरणीय प्रशांत मालकांनी ओळखले आणि त्यांना वाटलं की हा माणूस चांगला काम करू शकतो, पोरगा चांगला काम करू शकतो, तिथल्या जनतेला न्याय देऊ शकतो. आणि त्यांनी पाहिलं की करकम मध्ये उभा केलेलं काम, आजूबाजूच्या भागामध्ये उभा केलेलं काम, ह्या सर्व गोष्टींचा विचार केला आणि 100% त्यांनी भूमिका घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये घरामध्ये काय प्रणव मालकांना थांबवण्याची भूमिका घेतली, पार्टीच्या सर्वांना घेत असताना त्यांनाही थोडस समजून सांगण्याची भूमिका घेतली, पण प्रशांत मालकांनी ठाम भूमिका घेऊन मला या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः मी आदरणीय प्रशांत मालकांचे अतिशय खूप खूप ऋणी आहे. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. आणि मला विरोधकांना एवढं सांगायचं आहे की ज्या मालकांच्यामुळे तुम्ही आज येत आहे, ज्या मालकाने तुम्हाला इथं संधी दिली, 10 वर्ष तुम्ही जेडपीचे सदस्य झाला, सभापती झाला, आणि त्यांच्याच विरोधात जाऊन त्यांच्याच विरोधात बोलता, म्हणजे स्वार्थ दिसतोय तुम्हाला? म्हणजे एकीकडे तुम्हाला नाव ठेवायचं आणि परत तिकडे जायचं वगैरे? मी तुम्हाला तेच सांगतोय. ह्यांनी बीजेपीची उमेदवारी मागितली होती, मी बीजेपीची उमेदवारी मागितली होती. ह्यांना ज्यावेळी डावललं, कसं आहे आता सगळ्या जनतेला माहित झालं, ज्या दिवशी ह्यांना उमेदवारी नाकारली आणि मला उमेदवारी दिली त्याच दिवशी सगळ्याला माहित झालं ना विजय कोणाचा निश्चित आहे. तिथं 70% लढाई संपली ना. बरोबर. मी निश्चितपणे सक्षम आहे
मी निवडून विनिंग कॅन्डिडेट आहे म्हणून तर मला उमेदवारी मिळाली. बरोबर. तुमचं कार्य नाही, तुम्ही निष्क्रिय नाही म्हणून तुम्हाला नाकारलं गेलं. इथं 70% लढाई संपली ना. मग ती म्हणते की बाबा की असं असं आहे, जे आम्हाला काय काम करतोय माहित आहे, किती काय काय केलं माहित आहे ग्रामपंचायत मध्ये, ही स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्या गोष्टी चालू तीच म्हणते अशी. काय स्वार्थ साधला सांगा. माझी इस्टेट बघा, त्यांची इस्टेट बघा, त्यांनी दाखवावी त्यांची इस्टेट किती आहे. हा, आता बरोबर एक महत्वाचा प्रश्न. माझी इस्टेट बघा, मी 2005 ला ग्रामपंचायत सदस्य झालो, आजही माझ्यावर कर्ज आहे. माझी इस्टेट आहे एवढीच आहे. ह्यांची इस्टेट बघा, प्रत्येक रस्त्याला जाऊन ह्यांचं घर एकदा जाऊन तुम्ही बघा. नाही, आता एक महत्वाचा प्रश्न. आता हं. बाकीच्या नेते मंडळींनी ढाबा असतील, बाकीच्या लॉज असतील, बाकीचे बरेच व्यवसाय, तुमचा काय व्यवसाय असं काय कुठं नाही? माझा मुळात मला का वाटलं मी नाही तुम्हाला जे करायला पाहिजे? माझी भूमिका या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणं. हं. मी दुसरा व्यवसाय करू शकत नाही. मला 100% कोणतंही काम आपण ज्यावेळेस मनापासून करतो त्यावेळी ते 100% मनापासून केलं पाहिजे. त्या जनतेला न्याय दिला पाहिजे. एखादं पद हे काय शोभेसाठी नसतं, ते जनतेसाठी पद असतं, जनतेने दिलेलं पद असतं. त्या जनतेला वेळ दिला पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि गेली 20 वर्ष म्हणजे माझ्या तरुण वयापासून मी आजपर्यंत, म्हणजे आज माझं 40-42 वय आहे, 21व्या वर्षापासून आजपर्यंत मला या जनतेनं कायम खुर्चीवर ठेवलंय. मी दुसरा उद्योगच करू शकत नाही. फक्त आणि फक्त या जनतेसाठी काम करणं एवढाच माझ्या 100% दिवस, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आज आपला फायदा कुठल्या तरी माणसाला झाला पाहिजे, हीच भावना माझ्या मनामध्ये असते. बरोबर आहे. प्रत्येक राजकीय नेता हा स्वतःच्या वजनासोबत स्वतःचा व्यवसाय वाढवत असतो, परंतु आदिनाथ देशमुख हे व्यवसाय न वाढता सामाजिक कार्य हेच व्यवसाय म्हटलं जातंय. परंतु एक महत्वाचा प्रश्न आहे, तरुण पोरं तुमच्या मागे काय आहेत? कसं आहे माहित आहे, तरुण आपणाला माहित आहे, खऱ्या अर्थानं आपला देश जर विकासप्रिय व्हायचा असेल तर मोदी साहेबांचं सुद्धा स्वप्न आहे की तरुणांना बरोबर घेतलं पाहिजे. तरुणांना सोबत घेतले तर ते आपला देश पुढे जाऊ शकतो, आपल्या देशात क्रांती होऊ शकते. आणि एक तरुण करकमचा आणि या गटातला तरुण अतिशय हुशार आहे. त्यांना माहित आहे की आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. खोटं बोलणं, लबाड बोलणं, वेळ मारून नेणं हे आता दिवस संपलेले आहेत. इथला तरुण हा अतिशय जागरूक आहे. एखाद्या अडचणीच्या काळामध्ये कोण आपल्या सोबत उभा राहिला आहे किंवा आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभा राहिला आहे, किंवा शासनाची योजना आपल्याला कोणी आणून दिली, किंवा आपल्याला ज्यावेळी दवाखान्याची अडचण असेल, MSCBची अडचण असेल, किंवा अनेक अडचणी असतील, त्यावेळी आपल्यासोबत कुठला नेता उभा राहिलाय, ही जाणीव ठेवणारी या भागातली जनता. आणि मग माझा स्वभाव काम करण्याचा आहे आणि या जनतेला माझ्यासारखा माणूस पाहिजे. या सगळ्या गोष्टीमुळं मी आणि तरुण सहकारी असतील, अनेक माझे सहकारी, आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी तयार झालं. बरं, आता महत्वाचा प्रश्न आहे, अपोजिटला उमेदवार आहे ज्यांनी बरेच पद भूषवलेली आहेत, तर ते तुम्हाला आव्हान वाटतात काय? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ज्या दिवशी ह्यांना उमेदवारी नाकारली त्याच दिवशी ह्यांचा पराभव झाला. ज्या दिवशी मला उमेदवारी त्याच दिवशी विजय निश्चित झाला. आम्ही दोघंही बीजेपीचे होतो, दोघंही एका पक्षात आम्ही उमेदवारी मागत होतो. तुम्ही निष्क्रिय म्हणून तुम्हाला उमेदवारी नाकारली, मी निश्चितपणे या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून मला नेते मंडळींनी स्वीकारलं. म्हणजे विजय निश्चित आहे. आव्हान असण्याचं कारण आहे, गेल्या 10 वर्षामध्ये यांचा शून्य संपर्क या मतदारसंघातल्या लोकांच्या अतिशय प्रचंड मोठी नाराजी यांच्याबद्दल, आणि या नाराजीतूनच माझी उमेदवारी पुढे आली. की या नाराजीत लोकांनी सांगितलं की आम्हाला आता आमच्या हक्काचा माणूस पाहिजे, आम्हाला आमच्यातला माणूस पाहिजे, आणि तो आदिनाथ देशमुखांच्या रूपाने आम्ही पाहतोय. निश्चितपणे नेते मंडळींकडे आग्रह धरला की ह्या युवकाला तुम्ही संधी द्या, आम्हाला निश्चितपणे आमचा प्रतिनिधी हा आमच्या हक्काचा असावा, अशी भावना आमच्यामध्ये तयार झाली. आणि या भावनेतूनच मला या ठिकाणी उभा करण्यात केला. आणि त्याच्यामुळं जनता जर एखाद्याच्या पाठीशी असेल तर आव्हान असण्याचं कारण नाही. आणि गेली 15-20 वर्ष झाला आम्हाला सवय आहे यांची, यांना. बरोबर आहे. या पद्धतीनं तरुण 21 वर्षाचा मुलगा राजकारणात उतरतोय आणि आजपर्यंत सलग 4 टर्म या राजकारणामध्ये टेकतोय. या काम करत असताना कमीत कमी 2,500 घरं असतील, 400-500 विहिरी असतील, डीपीचे प्रश्न असतील, शेतातले रस्त्याचे प्रश्न असतील,
गावातल्या चौकातून गल्लीगडीतलं रस्त्याचे प्रश्न असतील, युवकांच्यासाठी प्रश्न असतील, युवकांना उद्योगधंद्यासाठी उतरण्याचा असतील, परंतु अपोजिटच्या उमेदवारांना म्हणजे इलेक्शन झाले, निवडणुका झाल्यानंतर ती लोक दिसत नाहीत अशी म्हटलं जात आहे. आणि विशेषतः प्रणव परिचारकांना उमेदवारी माघारी घ्यावी लागते, कारण की अशी आदिनाथ देशमुख आहे, कारण कामातला माणूस, माणसातला माणूस असं म्हटलं जातंय. जो काम करतो तोच माणूस असतो. जर एक म्हण आहे, नेतापाशी विजन आणि कामाची यादी पाहिजे, तेव्हा साधी माणसं त्या माणसापाशी असतात, आणि साधी माणसं जवळ आली तर आपोआप ख्याती त्याची वाढली जाते. तशाच पद्धतीनं आपल्या सोबत आदिनाथ देशमुख आहेत. आणि आता बोलले तर इथून पुढे आपण बघू की आदिनाथ देशमुख हे अधिक मतांनी येतील का, कारण लोकांचा अधिक यांच्यावर विश्वास आहे का, अधिक सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेत का, त्यांनी अधिक कामं केलेत का, हे अधिक वाढत जाणार का, अधिक काय होणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. पण मला सांगा की आता एक मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मी माझ्या करकम जिल्हा परिषद गटातल्या सर्व जनतेला एकच आवाहन करतो, एकाच वाक्यामध्ये, पुढची विकासाची जबाबदारी ही आदिनाथ देशमुखची असेल. तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे ती सोडवण्याची भूमिका ही आदिनाथ देशमुखाची असेल. गावामध्ये जे काय प्रश्न असतील, मी इलेक्शन झाल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या सर्व समस्यांचा एक आढावा घेणार आहे, आणि जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये या सर्व योजना सोडवण्याचं काम, या समस्या सोडवण्याचं काम 1 वर्षामध्ये मी करणार आहे. आणि मी एकाच वाक्यामध्ये सांगतो, ज्या बी काही समस्या असतील त्या सोडवण्याची भूमिका ही आदिनाथ देशमुख निश्चितपणे करेल, हा विश्वास मी या जनतेला देतो. बरोबर आहे. या ठिकाणी आपण आता थांबतोय, कारण या ठिकाणी परिचारक गट आहे, या ठिकाणी अभिजित पाटील गट आहे, या ठिकाणी बबनदादा देखील गट आहे, या ठिकाणी असे गट आहेत. ह्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारा युवक पुढे येतोय, हा युवक पुढे जातोय का, ही पण महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. तुम्ही आम्हाला मूल्यवान वेळ दिला, धन्यवाद. मी आदिनाथ नरहरी देशमुख, करकम जिल्हा परिषद गटाचा उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावरती आपण मला मतदान करावं, आणि पंचायत समिती करकम गणाचे उमेदवार माननीय श्री राहुल काका पुरवत यांनाही कमळ चिन्हावरचं बटन दाबून मतदान करावं. तसेच आमचे दुसरे पंचायत समितीचे गणाचे उमेदवार माणिक आबा माने यांच्याही कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून येत्या 5 तारखेला सध्या सुधाकर पंत परिचारक, आदरणीय बबनदादा शिंदे, आदरणीय प्रशांत मालक परिचारक, आदरणीय रणजित भैया शिंदे, आदरणीय प्रणव मालक परिचारक या सर्व नेते मंडळींचे हात बळकट करावे. आणि आज जवळपास देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये आहे, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार येणार, हे कुठल्या सांगण्याची गरज आता ज्योतिषाची राहिलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गटाचा, आपल्या गावाचा, आपल्या जनतेचा विकास करायचा असेल तर कमळ चिन्हाच्या समोरच बटन दाबून आपण मला जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याची संधी द्यावी, हीच कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करतो. धन्यवाद.